शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद काल मातोश्रीवर आले होते. त्यांनी आशीर्वाद दिले. त्यावेळी त्यांनी सांगितले आहे, सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात. त्यामुळे विश्वासघातकी लोक कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो. मी महाराष्ट्रातील तरुणांना विनंती करेल की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने जे उद्योगधंदे बाहेर पळवले ते परत आणण्याचे काम आमच्या हाती येणार आहे. वाघनखं येणार कधी मी जेव्हा शंका उपस्थित केली तेव्हा सगळे माझ्या अंगावर आले होते. मागच्या वर्षी ब्रिटनमध्ये जाऊन यांनी महाराष्ट्राच्या पैशावर मस्त मजा मस्ती केली आहे. वॉशिंग मशीन सरकार आहे. कोणाचे काय डाग आहेत हे आम्हाला जनतेला नंतर दाखवावे लागतील. डाग अच्छे है म्हणत पक्षात घेण्याची भाजपची पॉलिसी आहे, पण डाग कधीही चांगले नसतात. लोक बरोबर धुतील. त्यांनी काल आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले, घरी आले ते, घरी मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले. एक पारिवारिक भेट होतीच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे, काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे, धर्माचार्य म्हणून सांगितलं, राजकारण म्हणून नाही, की आपल्या धर्मात सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात आहे. आणि ते विश्वासघाती लोक हे कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते ठीक आहे, एक आहे महायुती आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र लुटायचं कसं असून काही त्याच्या पैठा चालू होतं, कारण ते हाच कार्यक्रम करतात. एकही जनतेचा कार्यक्रम केलेला नाही. आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो, देश हिताचे बोलतो आणि सगळ्यांनी सोबत करत आलेले आहे. प्रत्येक ठिकाणी ते हेच करते, की धर्मात वाद किंवा जातींमध्ये वाद. मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेन की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला लढवत ठेवतील आणि स्वतः ते जिंकत राहतात आणि तिथे महाराष्ट्र मागे जाते. प्रत्येक राज्य हे डिवाइड रूल. मला तर माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्राबाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे. आता काय आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघनखं येणार कधी. बरं, मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले, पण आता स्वतः व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन 10 दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर, करदात्याच्या पैशावर मस्त मजामस्ती करून आलेले आहेत. आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार. एक तरी गोष्ट त्यांनी परत आणली का मला दाखवा. आणि हीच लूट हे भाजपात महाराष्ट्राची करत आहे. हे क्लीन चिट म्हणजे वॉशिंग मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे काय डाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवायला लागणार. टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचलेत, ज्या तुम्ही अवस्थेत बघाल ते, जसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल, काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहीत नाही, पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही. जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार. आता भाजपची पॉलिसी डाग अच्छे आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीन चिट देतात, पण डाग हे अच्छी कधीही नसतात. लोक धुतील बरोबर.